अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आधी आमदार होते, नंतर खासदार झाले। लोकांनी गजानन लवटे यांनाही आमदार केले, मात्र त्यांनी मतदारसंघात फूटभर रस्ताही केला नाही असा आरोप अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकडे यांनी दर्यापुरातील सांगळुतकर नगर येथे झालेल्या जाहीर सभेत केला। विरोधकांचा खरपूस समाचार घेतला। याउलट भाजपाचे रमेश बुंदिले दर्यापूरचे आमदार असताना त्यांनी दर्यापूर मतदारसंघाला जोडणारे चारही दिशांचे रस्ते करून 2000 कोटी रुपयांची रस्त्यांची विकासात्मक कामे केली। त्यासाठी मी सुद्धा मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला। तसेच भाजपाच्या नगराध्यक्ष नलिनी भारसाकडे या अल्पमतात असतानाही विरोधकांनी फक्त ठरावाचे राजकारण केले, महापालिकेचे ठराव रोखले। मात्र तरी त्यांच्या राजकारणाला बळी न पडता त्यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामे खेचून आणली। त्यांना पुन्हा संधी दिल्यास सांगुळकर नगर व पंजाबराव कॉलनीतील रस्ते, नाल्या व शहराचा सर्वांगीण विकास करण्यात येईल। केंद्रात व राज्यात सत्ता आपली असून त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकास कामासाठी आणण्यात येईल, अशी ग्वाही आमदार भारसाकडे यांनी मतदारांना दिली। भाजपचे ज्येष्ठ नेते बाबाराव बरवट यांनीही दमदार भाषण करून आपण विकासाच्या बाजूला राहिले पाहिजे असे सांगितले। माजी जिल्हा परिषद सभापती विष्णू कुऱ्हाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उमेदवार अमोल गहरवाल यांनी मनोगत व्यक्त केले। दीनदुबळ्याचा प्रतिपालन करता राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अकोट मतदारसंघाचे आमदार आदरणीय नेते प्रकाश भाऊ भारसा, नगराध्यक्षाचे उमेदवार नलिनीताई भारसाकडे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष रेखे साहेबांनी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टीच्या वतीने नलिनी भारसाकडे या ठिकाणी उभे आहेत। एवढंच सांगू इच्छितो की प्रकाश भाऊने जेव्हा योजना आणली पाण्याची, ते केवळ कोण्या समाजासाठी नाही आणली, आज त्या नळावर मुस्लिम समाजाची मंडळी पाणी भरते, बौद्ध समाजाची मंडळी पाणी भरते, सर्व समाजाची माळी टाकोलकर बंजारा सर्व मंडळी या ठिकाणी पाणी भरते। नरेंद्र मोदी साहेबांनी जे अन्न सुरक्षा विधेयकामध्ये 2 रुपये किलो तो धान्य काँग्रेसच्या काळात। आमदार प्रकाश पाटील भारसाकडे म्हणाले, बसस्टँड पासून कोर्टासमोरचा 5 कोटी रुपयांचा रस्ता नलिनी भारसाकडे नगराध्यक्ष असताना मंजूर करून घेतला। त्यासाठी निधीही आला, त्याचे टेंडरही झाले। मात्र विरोधकांनी राजकारण करून कुजलेली 25 झाडे वाचवण्यासाठी ते उच्च न्यायालयात गेले व आता सर्वोच्च न्यायालयात गेले। त्यामुळे दर्यापूर शहराचा विकास विरोधकांनीच थांबवल्याचा आरोपही त्यांनी केला। दर्यापुरातील सांडपाणी बाहेर जाण्यासाठी शहरात 300 कोटी रुपयांची भुयारी गटार योजना शासनाच्या वतीने मंजूर करून घेण्यात येईल। त्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचेही सांगितले। भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नलिनीताई भारसाकडे यांनीही जनतेला आशीर्वाद मागितले। वार्ड क्रमांक 10च्या भाजपाच्या उमेदवार तथा माजी नगरसेवक हर्षवती निर्मळ व दुसरे उमेदवार मयूर लांडे यांना निवडून देण्याचेही आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाचे संचालन भाजपच्या शहराध्यक्ष मेघा भारती यांनी केले। त्याच्या इकडे झाडाच्या इकडे पहा वाटत नाही अशा परिस्थितीचं त्यांचं वय झालेलं आहे आणि त्याच्यासाठी कोर्टात गेले, ते झाडं तोडू नका, आम्ही कोर्टात जिंकलो। त्याच्यानंतर ते हायकोर्टात गेले, हायकोर्टातही आम्ही जिंकलो। त्याच्यानंतर नवोदयच्या या गोष्टीचं की आता सुप्रीम कोर्टात गेले, झाडं 25। राजकारणाचा काही कुठं कळस असते, काही मर्यादा असते आणि तुम्ही 5 कोटीचा रस्ता कोर्टाच्या मार्फत अडवून ठेवला म्हणजे या गावाचं हे दुर्भाग्य आहे आणि त्या दृष्टीनं आपण हा विचार करायचा आहे। या महाराष्ट्रावर काम करणारे सर्व लोक आहेत, देवेंद्रजी फडणवीस आहे आणि त्या दृष्टीनं आपण लाखो करोडो रुपये विकासाच्यासाठी आणू शकतो आणि इथे माझं अटॅचमेंट आहे। या नगरामध्ये मला काही देणं घेणं आहे, हे नगर प्रत्येक वेळेस माझ्या पाठीशी राहिलेलं आहे आणि त्याचा दुरावा होणार नाही हे तुम्हाला मी शाश्वती देतो। आणि सरकार सीमारेषण झालं आता आणि आता भविष्य काळामध्ये हे सत्ता परिपूर्ण आली। राष्ट्रवादीची आपली युती आहे, राष्ट्रवादीचे 9 लोक उभे आहेत, आपले 16 लोक उभे आहेत आणि मी तेच विनंती करणार आहे की द्यायचं असेल तर परिपूर्ण पद्धतीनं द्या। त्याच्यात मयूर लांडे उभे आहेत आणि आमच्या निर्मळताई उभे आहेत। त्या 3 उमेदवारांना
आपण कधी निवडून दिलं तर तुमचं मत सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही, त्याची हमी द्यायसाठी मी तुमच्याकडे आलेलो आहे.